रत्नागिरी आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा. रत्नागिरी आणि साताऱ्यातील घाट परिसरासाठी रेड अलर्ट जाहीर. रायगडमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला. पुढील 2 दिवसात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग देखील वाढल्यानं नागरिकांना सतर्कतेचा आवाहन. गुहागरला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. साखरी आगर गावातल्या धरणवाडी घराच्या बाजूची दरड कोसळली. घराला धोका निर्माण झाल्यामुळे रहिवाशांना प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना. उत्तर कर्नाटक आणि गोवा किनाऱ्यावरील पूर्व भागात अरबी समुद्रावर चक्रीवादळाची परिस्थिती. किनारपट्टीवर 45 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत असल्यानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन. सिंधुदुर्गात अरबी समुद्रात वादळ सदृश स्थिती निर्माण झाल्यानं मालवण पर्यटन बोटीचं नुकसान झालंय. बोटीच्या लाटांच्या या तडाख्यात या बोटीचं मोठं नुकसान झालंय. दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. पुढील 2-4 दिवस मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा. लातूर जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. 9व्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी. सततच्या पावसानं नदी ओढे नाल्याला दुथडी भरून वाहू लागली. कोकण मंडळ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देणार आहे. शिरढोण खोणी येथील 5,248 सदनिकांच्या विक्री किमतीत कपात झाली. मात्र पात्र लाभार्थ्यांना या निर्णयामुळे आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती. हेरगिरीचा आरोप असलेल्या ज्योती मल्होत्राच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 5 दिवसांची कोठडी संपल्यानंतर ज्योतीला हिसार न्यायालयात हजर करण्यात आलं. जो सिंदूर मिटाने निकले थे उन्हें मिट्टी में मिलाया है. जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है देख लिया. राजस्थानच्या बिकानेरमधून पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला. पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादाला तुर्कीनं पाठिंबा देणं बंद करावं. पाकच्या दहशतवादाला दिलेल्या समर्थनावरून भारताने तुर्कीला सुनावलं. दहशतवादविरोधी कारवाईचा आग्रह धरावा. तुर्कीला सल्ला. ऑपरेशन सिंदूर ग्लोबल आउटरीचसाठी खासदारांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ अबुधाबीमध्ये. यूएई फेडरल नॅशनल काउन्सिलच्या संरक्षण व्यवहार अंतर्गत परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष डॉ. अली रशीद अल नुआमी यांची भेट घेतली. यूएई भारताच्या पाठीशी. श्रीकांत शिंदेंची माहिती. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. 2 दहशतवादी ठार. 1 जवान शहीद झाल्याची माहिती. शशांक हगवणेच्या मोठ्या भावाची बायको मयुरी जगतापला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही समोर. शशांक हगवणे हा मयुरी जगताप यांचा मोबाईल घेऊन पळत असल्याचं सीसीटीव्ही समोर. मोठी सून मयुरीने सादर केले मारहाणीचे फोटो. रोज बेदम मारहाण छळ होत असल्याचा मयुरी जगताप यांचा आरोप. तिथून माहेरी आले म्हणून माझा जीव वाचल्याची मयुरीची प्रतिक्रिया. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड सापडलं. विश्रामगृहाच्या रूम क्रमांक 102 मधून पोलिसांना तब्बल 1,84,80,200 रुपयांची रोख रक्कम जप्त. 3 मशीनद्वारे पहाटेपर्यंत सुरू होतं रोकड मोजण्याचं काम. अनिल गोटेंच्या आरोपानंतर प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ची तपासणी झाली. ही रूम आमदार अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने बुक असल्यानं खोतकरांच्या अडचणीत वाढ. धुळ्यात अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकानं 15 कोटी रुपये केले जमा. त्यातले 5 कोटी काल धुळे विश्रामगृहात पकडण्यात आले असं सध्या समजतंय. धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या रकमेप्रकरणी पोलीस प्रशासन आणि इन्कम टॅक्स विभागाकडून केली जाणार चौकशी. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची एबीपी माझाला माहिती. अभिनेता सलमान खानच्या इमारतीत अज्ञात महिलेची घुसखोरी. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकांनी महिलेला घेतलं ताब्यात. वांद्रे पोलिसांना सुपूर्द केलं. सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून महिलेविरोधात गुन्हा दाखल.